मित्रांनो हा जरीमरीचा रोड आहे आणि आपण इकडे आलोय नाजमध्ये। अरे क्या संकेत भाई इतना लेट किया गया है, 5 का टाइम दिया, 5:45 बजे आ रहा है, क्या भाई बोलतो। हाँ ना यार बघ ना। बाकी आता हे काळी मिरी कबाब आलेले आहे आपलं, तर आपला चिकन क्रिस्पी, चिकन अरेबियन टोस्ट, बघ आता हे चिकन फ्राईड राईस आलेली आहे आपली आहे। तोंडाला पाणी आलं पण याच्यामध्ये ना सगळे मिक्स ड्रायफ्रूट दिलेले। S3J ब्लॉग्स एकदम एक्सपेक्टेड नव्हतं, तर खरंच भाई आपल्या दोघा मित्रांना मनापासून धन्यवाद। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की आपला मित्र संकेत जगताप उर्फ S3J ब्लॉग्स त्याचे 10K सबस्क्रायबर पूर्ण झालेली आहे, 10K फॅमिली पूर्ण झालेली आहे। सो त्यानिमित्त मी आणि सूरज आम्ही दोघं आहे ना त्याला सरप्राईज देणार आहोत। तर आम्ही ना त्याला सांगितलेलं आहे की आपण तुझा 10K झाल्याच्यानंतर आम्ही दोघं तुझे सेलिब्रेशन करू, काय बोलतो। हां, तर तो दिवस आलेला आहे आणि लवकरच आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सेलिब्रेशन कसं असणार आहे काय नाही। आता इकडनं आम्ही पहिलं केक घेणार आहे, कारण की केक तर आम्ही कालच बुक केलेला आहे आणि खूप सुंदर असा केक झालेला आहे, तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। सो चला मग तुम्हाला केकचं दुकान पण दाखवतो आणि मग तिकडनं आम्ही जाणार आहोत कुर्ल्याला। सो चला मग सूरज आणि मी। सो बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला भेटू ब्लॉगमध्ये, पूर्ण सोबत राहा। चला जिना केक्सच्या इथं आपण ऑर्डर दिलेली आहे आणि इथेच जायचं आपल्याला, आणि काल आपण ऑर्डर दिलेली। चला आपला केक रेडी झाला आहे का बघूया। चल सूरज जाऊया का? चल केक रेडी झालेला आहे असं मला वाटते। चला हां केक रेडी झालेला आपला। चला केक तर घेतलेला आहे। चला आता रिक्षा आलेली आमची। आता बाईनी काय ओला बुक केलेली। तो भाई साहब टाइम पे आहे, एकदम टाइमवर आले बा। नाव काय तुमचं? नाव काय? आज ओला उबर का स्ट्राइक है, आज ओला उबर का स्ट्राइक, 4 व्हीलर ऑटो नहीं मिलेगा। क्या बात कर रहे हैं? नसीब से मिला भाई, नसीब से टाइम पे मिला भाई, एकदम 2 मिनट में आ गया भैया। हाँ OTP है 5116। तो आता ओलो इकडनं पकडलेली आहे। ठीक है, मेरा गैस का जायचं आहे जरीमरी। मैं सोचा कि आपको बैठा ले तो मैक्सेस का ही है, वहाँ से गाड़ी घुमा के खड़ा कर दूँगा। जो पेट्रोल पंप पूरा बंद कर दिया आज। तर चला मग ड्रायव्हिंगमध्ये भेटत आहे। तर फायनली आता आपण लोकेशनला आलेलो आहे। नाज हॉटेल पाठी बघा, नाज दिसतो तुम्हाला हॉटेल, नाज हॉटेल। आता थँक्यू भाई, थँक्यू। चला तुम्ही इथपर्यंत आम्हाला सोडल्याबद्दल धन्यवाद भाई। A few moments later. अरे क्या संकेत भाई इतना लेट किया गया है? अरे कहाँ लेट, कितना हुआ? 6 का टाइम दिए थे, 5:45 को आ गया। अरे 5 का टाइम दिया, 5:45 बजे आ रहा है, क्या भाई बोलतो। हाँ ना यार बघ ना। बाकी झोप बीप काढून आला, डोळे मला दिसतात झोप बीप काढून आलाय ना। काय बोलतो मग आता कुठे काय स्पेशल आहे आज? संकेत भाईचा बर्थडे ना। धन्यवाद भाई, धन्यवाद। आपण सर्वांना हॅपी बर्थडे भाई। तुला 10Kच्या खूप खूप शुभेच्छा। 10K
सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. मला वाटतं दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा विश करतोय. आज आपण सेलिब्रेशन करू तुझ्या. आपल्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेले आहेत 10K. तर पहिलं तर आपण सर्वांना धन्यवाद. हां, पण यावर्षी तुम्ही गिव्ह नाही केलं. नाही करू आता व्यवस्थित, जरा प्लॅनिंग नाही झालं ना, टाइम जरा घाई गडबड चालले त्यामुळे जरा पब्लिक वेट करते, बोला गिव्ह कधी येईल. आता गिव्ह डायरेक्ट 2026. काय बोल 2026 कडकवाला गिव्ह म्हणजे नवीन वर्षात. वर्षामध्ये. चालेल मग काय मग चल जाऊया सेलिब्रेट आतमध्ये जाऊया. मित्रांनो हा जरीमरीचा रोड आहे आणि आपण इकडे आलो आहे नाचमध्ये फॅमिली रेस्टॉरंटमध्ये. तर आता इकडेच भावाचं सेलिब्रेशन करायचं आहे तर नाच फॅमिली रेस्टॉरंट. चला आता हे दोघं इकडे आहेत. केक पण आणलेला आहे. चला आतमध्ये जाऊया आणि केक कटिंग करूया पहिला. चला जाऊया का काय बोल. केक ओपन केल्याची इंट्रो. हां काय केक ओपन केली होती. आपला संकेतबाईचा इंट्रो बाकी आहे. आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. खूप मस्त रेस्टॉरंट आहे. एक नंबर बाय. काय बोलतो हा फेवरेट टेबल आहे. मग फॅमिली लोक बघतील ना, मग हा टेबल असतो. काय बोलतो चल मग. जर जास्त लोक असतील तर हे 2 टेबल जॉईन करू. अच्छा मग चल इथेच बसूया आपण पण. चला संकेतबाईचा आवडीचा टेबल. चलो. तर आता आम्ही नाज हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि पहिल्यांदा इथं मी आलेलो आहे आणि संकेतबाई तर इकडे येतच असतो फॅमिली वगैरे घेऊन. बरं वाटतं इकडं आलं की जरा. पण आता बघूया बाईने ऑर्डर काय दिली आहे. बघूया आता काय ऑर्डर दिली. आता मी ऑर्डर दिलेली आहे चिकन क्रिस्पी आणि काली मिरी कबाब. हे 2 खूप म्हणजे स्पेशल आयटम आहे स्टार्टरमध्ये. तर बघू आता आपल्याला तर आवडतात पण आपल्या 2 मित्रांना आवडतात की नाही ते बघू आता. नक्कीच नक्कीच. सो संकेतबाई तुझा काय इकडचा एक्सपिरियन्स सांग. एक्सपिरियन्स म्हणजे आमच्या घरचे जेवढे पण मेन इव्हेंट झालेले त्यांना इकडे झालेले आहेत. जसं सानवीचा पण बड्डे तर याच्याच म्हणजे अंडरग्राऊंडमध्ये बँक्वेट आहे तर तिकडे झाला होता. ठीक आहे तर ते पण ब्लॉग नक्की बघा. त्याच्यामध्ये मेन्यू पण जबरदस्त होता एकदम. गणेशभाई थोडासा म्हणजे काही कामानिमित्त येऊ नव्हता शकला. सूरज पण आला नव्हता. हां दोघं तेव्हा आले नव्हते पण ठीक आहे. आता सूरजचा साखरपुडा आपण इकडेच करू. तेव्हा संकेतच्या लग्नाला यायचे भाई. संकेतच्या लग्नाला नंतर बारशाला ॲक्च्युली बारकीला नंतर मग घरात भेटायला गेलेलो. येस बरोबर आहे. मजा आलेली पण मजा ना. येस फुल धमाल. मस्त आहे. काहीतरी स्पेशल आहे पण मला कळत नाही काय सरप्राईज देऊन ठेवलं आहे. हां बड्डे तर माझा मेमध्ये असतो पण आता नोव्हेंबरमध्ये काय सरप्राईज आहे माहीत नाही. बघू ब्लॉगमध्ये कळेलच आपल्याला पुढे. ठीक आहे. आता हे काळी मिरी कबाब आलेलं आहे आपलं म्हणजे फर्स्ट स्टार्टर्ड आणि 3 प्लेटी पण रेडी आहेत. संकेत बाय ब्लॉग बनवतोय आणि सूरज बाय वाट बघतोय. भूक लागली तुमचं झालं तर मग मी काहीतरी खाऊन घेईन. आता बघूया चला. भाई मस्त भाई एक नंबर काळी मिरी कबाब. ठीक आहे. काळी मिरी कबाब मस्त ग्रेव्ही पण वरती. काळी मिरी कबाब पण बघू आता आपल्या मित्रांना आवडते की नाही आवडते. काळी मिरी कबाब मी पहिल्यांदा खातोय. बघूया आता टेस्ट कशी आहे. त्याच्याबरोबर टेस्ट. अच्छा ही कुठली चटणी आहे. खोबऱ्याची. पुदिना. अच्छा पुदिना. ये चटणी. ठीक आहे. अच्छा पुदिनाची चटणी आहे. ही दही आणि पुदिना चटणी आहे स्वीटमध्ये थोडीशी. ठीक आहे. ओके तो इसके साथ डिप करो. ठीक आहे. शेजवान के साथ ये नाही. शेजवान बरोबर आपला सेकंड आयटम येईल ना जो चिकन क्रिस्पी. या शेजवान बरोबर मला वाटतं की क्रिस्पी. हां चिकन क्रिस्पी शेजवान बरोबर ट्राय करा. ठीक आहे. तर मी सांगतो. येस जेन्युइन ना बाई फेक रिव्ह्यू नाही पाहिजे. सूरज कसं आहे. मस्त आहे ना. पैसा असेल ना संकेत भाई तुम अभी टेस्ट करो. अरे भाई मैं तो इधर का टेस्ट किया ही है. मेरे को तुम्हारा रिव्ह्यू चाहिए. लाव गणेश भाईचा रिव्ह्यू घेऊ आपण. खाऊन सांगा कसं लागत आहे आपलं काळी मिरी कबाब. ते घेतली काळी मिरी पुदिन्याची चटणी. संकेत भाई बोला पुदिन्याची चटणी बरोबर मस्त लागतं. बघूया टेस्ट करूया. एक नंबर. कसं आहे भाई आपला गणेश भाई चिकन लवर आहे. 10 पैकी किती. 10 पैकी 10. सही आहे ना. टेस्ट कडक ना भाई एक नंबर भाई. अरे भाई मग पुदिन्याच्या चटणीवर अजून मस्त लागतं. मस्त एकदम खतरनाक आहे माहिती. मस्त लागतं आहे ना. सही आहे ना. सूरज कसं लागलं. एकदम फर्स्ट क्लास. कडक ना.
चलो सही आहे. मित्रांनो टेस्ट एक नंबर आहे. काळी मिरी कबाब आणि आपली सेकंड डिश पण आलेली आहे. सेकंड डिशची आपली ऑर्डर दिलेली चिकन क्रिस्पीची, ती पण आता रेडी झालेली आहे. पहिला आपण काळी मिरी कबाब खाऊया आणि त्यानंतर चला तुम्ही पण एन्जॉय करा आमचा ब्लॉग बघून मस्तपैकी. चला. यस भाई, इधर दिखाओ भाई, कैसा एकदम सॉफ्ट आहे चिकन. ठीक आहे, आराम से पकडतो तुम्ही. हे बघा मित्रांनो, बघा तुम्हाला दाखवतो मी. चिकन ना एकदम मस्त सॉफ्ट, एकदम टेंडर चिकन आहे. ठीक आहे, नुसतं म्हणजे हलकासा चमचा लावला ना की म्हणजे तुम्ही जर खाताल ना तर एकदम मेल्ट. कळलं. घ्यायचा आपला काटा फसवायचा, हलकासा पुदिना चटणी घासायची. मेल्ट, फुल मेल्ट होणार, पूर्ण मिळेल ना. एकदम एक नंबर. ठीक आहे, नक्की ट्राय करा. चला आता आपण पण ट्राय करूया परत आणि एन्जॉय करा ब्लॉग. चला पकडू का. पुदिनामध्ये मिक्स मेल्ट करूया मस्तपैकी. सही आहे, एक नंबर. चला तुम्ही पण एन्जॉय करा. आपला आता काळी मिरी कबाब फर्स्ट स्टार्टर झालेला आहे आणि आता सेकंड स्टार्टर आपला चिकन क्रिस्पी आता आपला सर्व करतात आहे दादा. बघूया आता, टेस्ट करून बघूया. धन्यवाद सूरज. सूरज भाई आपला चटणी. अरे थैंक यू भाई. कॉम्प्लीमेंट. आसिफ भाई है क्या. आसिफ भाई ने दिलो है. हाँ हाँ थैंक यू. आसिफ भाई को थैंक यू ना, मिलता हूँ उनको बाद में. ठीक है भाई एक दिवस आलेला आहे. आसिफ भाईला थँक्यू. हाँ भाई, खास करून त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आपले नाचचे मॅनेजर आहेत. नाचचे मॅनेजर आहेत ते. हां, त्यांनी खास आपल्यासाठी दिलेलं इकडे. आणि आता आपला सेकंड जो स्टार्टर आलेला आहे तो आहे चिकन क्रिस्पी. तर बघूया आपण, टेस्ट करूया थोडंसं. आणि मगाशी तुम्हाला दाखवली ती चटणी, ही आहे शेजवान चटणी आणि ह्याच्यामध्ये आपण आता मिक्स करणार आहोत. चला. का भाई कसा टेस्ट आहे. भाई एक नंबर, जब्बर ना. चिकन क्रिस्पी तर पण लाजवाब आहे. पण आहे ना, सॉफ्ट आहे ना, अशी कडक नाही लागते ना. हां नाही, सॉफ्ट आहे एकदम मस्त. सही आहे आणि ना. असं बघ ना, बरं लगेच सॉफ्ट होते. नाही सही आहे है ना, ना? मस्त आहे भाई, मस्त आहे. टेस्टिंगला पण मस्त आहे. चिकन क्रिस्पी. आता आपल्या सूरज बाबा, सूरज भाईचा रिव्ह्यू घेऊ आपण. चिकन क्रिस्पी विथ शेजवान चटणी. सूरजला विचारूया कसं लागतं आता. असं तर कोकमध्ये तर एकदम सॉफ्ट आहे. लेट्स ट्राय. सांगा भाई, जेन्युन जे आहे ते खरं सांग. नाही नीट लागलं तर नीट नाही लागलं सांग भाई. आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर क्रिस्पीज दिस इज गुड वन. बेटर ना. पण माझी जनता मराठी सांग भाई, एवढं इंग्लिश मला पण येत नाही. नाही तर व्हिडिओ मला वाटतं लंडनला पोहोचला. तिकडे फोन नाही. बाकी आपण कुठले खातो चिकन क्रिस्पी, हां, त्याच्यापेक्षा हे सॉफ्ट आणि खूप हे टेंडेड एकदम प्रॉपर ज्युसी. आवडलं तुला, आवडलं ना भाई एक नंबर बस आहे. भाई. आपल्या संकेत मित्रांना भाई, आवडलं. अभी Yes, तू man. बता. अरे मैं क्या. नाही अभी संकेत भाई तर इथे येतो, त्याला विचारू आपण. मी सांगतो आपलं की क्रिस्पी कशी आहे, पण त्याच्या अगोदर हम्म. आपल्याला आपल्या आसिफ भाईकडून थोडं कॉम्प्लिमेंटरी मिंट मोजिटो. तर म्हणजे नेहमीप्रमाणेच की आपला आसिफ भाई म्हणजे जेव्हा पण आपण येतो ना तर त्यांची खातिरदारी खूप असते आणि आपल्यावर म्हणजे एक विशेष लक्ष पण असतं त्यांचं. बरोबर. तर मगाशी जेव्हा आम्ही एंट्री केली ना तर तेव्हा आपल्याला पण भेटले. आसिफ हा भाई तेव्हा भेटले. ऍक्च्युली मी हां. थोडंसं मला Yes. माहिती नव्हतं कोण होतं ते. हां, पण तर तेच आपले मॅनेजर आहेत तिकडचे ते नाज रेस्टॉरंटचे. आणि त्यांनी जेव्हा तेच जसं आपला एक इव्हेंट पण जेव्हा झालेले तर त्यांनी खूप जातीने लक्ष देऊन आपला पूर्ण प्रॉपर प्रोग्राम म्हणजे व्यवस्थित हाताळला होता आणि सक्सेसफुल केला होता. तर त्यामुळे खूप त्या आसिफबाईंना पण धन्यवाद. भाऊ नंतर जर भेटता आलं तर एकदा जाताना पण त्यांना आपण एक भेट देऊ. हां त्यांना भेट देऊ. हां, आणि तेच पुन्हा एकदा आसिफबाई कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्सबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. हां, चला आणि आता आपण क्रिस्पीवर जाऊ. चला पहिला क्रिस्पी खाऊन घेऊया. चला. क्रिस्पी खाऊन घेऊ. क्रिस्पी ॲक्च्युली फेवरेट आहे आपला. जसं आपण प्रिव्हियस ब्लॉग पण बघितले असतील, आईंचा पण फेवरेट आहे. ठीक आहे, आणि आपला पण फेवरेट आहे. मस्त आज पण सॉफ्ट आहे. एक नंबर हम्म, आहे ना. बेस्ट एक नंबर आहे. मम्मीचं तर फेवरेटच आहे. हां, आईचा तर फेवरेट आहे. हम्म.
पण ही टेस्ट तर याच्यामध्ये असं आम्ही जस्टिफाय नाही करू शकत. बरोबर. तुम्हाला एकदा नक्की भेट द्यायला लागेल. ठीक आहे. याचं लोकेशन पण सांगतो. आपला जो एअरपोर्ट रोड आहे सँटाक्रूज कुठला साकीनाका जरीमरी रोड, तर तिकडूनच एकदम हार्डली 5 मिनिटावरच आहे. नक्की नाज रेस्टॉरंटला भेट द्या. आपण रात्री काहीतरी 1 वाजेपर्यंत चालू असतं. मोजिटो आपण ट्राय केलेला आहे. एक नंबर जेन्युइन रिॲक्शन. एक नंबर मजा आली. ह्याच्यासाठी 10 पैकी 11 मार्क. भाई एक नंबर. जर आलात ना मिंट मोजिटो नक्की मागवा भाई. एक नंबर मजा आली. आपले 2 आयटम झालेले. जे काय काळी मिरी स्टार्टर 2 आयटम. हां 2 स्टार्टर. काळी मिरी कबाब आणि चिकन क्रिस्पी. आता काय मागवलं आपण? आता आपण मागवलं आहे अरेबिक टोस्ट. चिकन अरेबिक टोस्ट. चिकन अरेबिक टोस्ट. आता बघूया कसं लागतं ते, पण त्याची पण टेस्ट आपण बघूया. चला आता आपला तिसरा चिकन अरेबियन टोस्ट. कुठला? चिकन अरेबियन टोस्ट. चिकन अरेबियन टोस्ट. चिकन अरेबियन टोस्ट एक नंबर. काहीतरी वेगळाच आयटम आहे. अरे भाई एक नंबर. फर्स्ट टाइमच ट्राय करतोय मी पण. एक नंबर भाई एक नंबर. चिकन अरेबियन टोस्ट आपल्या आलेलं आहे बघा. काय भारी वाटतोय यार. एक नंबर. एक नंबर. बघूनच एवढं मन होतं ना खाण्याचं. बघू आता टेस्ट करू. लाव गणेश कॅमेरा. एक चम्मच ये 2 वाला. ये 2 चम्मच घेऊया मस्तपैकी. यस. आणि बघूया चिकन अरेबियन टोस्ट. चिकन अरेबियन टोस्ट. त्याची चटणी मला वाटतं ह्याच्यातच आहे वाटतं. हां ती त्याच्यातच आहे. ती आपली मंचुरियनची ग्रेव्ही ॲक्च्युली. हां ना. हां मंचुरियनची ग्रेव्ही. अरेबियन टोस्ट. सही आहे. क्रिस्पी KFC टाईप. KFC टाईप आहे तसं वाटतं. मस्त है ना. एक नंबर. नेक्स्ट. मस्त आहे भाई. एक नंबर यार. आहे ना. सही आहे ना आयटम. पैसा असेल ना. आता सूरज सांगू. आता सूरजला विचारा कसं आहे. टोस्ट प्रमाणे एकदम प्रॉपर टोस्ट करून दिलाय. आवाज पण यस प्रॉपर टोस्टेड ना एकदम. आवाज पण सकाळी सकाळी कडक पाव बनतो तसं. क्रिस्पी. भाई एक नंबर. कसं आहे. मस्त आहे ना. 7 करोड भाई. संकेत भाईनी खाल्लंय ना. नाही मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. फर्स्ट टाइम खातोय. बघूया चल. चीजची पण एक वेगळी टेस्ट येते. अच्छा चीजचा पण फ्लेवर आहे. ठीक आहे. आता संकेत भाईला विचारा. बाकी आहे. माझे चमचे ठेवलेले. आता संकेत भाईला विचारा. संकेत भाई चिकन अरेबियन टोस्ट मी पण ॲक्च्युली ट्राय नाही केलं आहे. त्याच्यामध्ये थोडा नजदीक मी दिखाता इसमें क्या क्या आयटम आहे. बघा हा तुमचा ना ॲक्च्युली जो मंचुरियन चिकन मंचुरियनची ग्रेव्ही आहे. थोडीशी ग्रेव्ही आहे. थिक ग्रेव्ही आहे. बरोबर. ठीक आहे. आणि हा जे चिकनचे पीस बघताल ना तर हे आपले हे बघा थोडं क्लिअर बघितलं तर KFC. ठीक आहे. KFCचं कसं असतं आपलं चिकन. ओके. क्रिस्पी चिकन तसे त्याचे स्लाइस केलेले आहेत बारीक बारीक. ओके. आणि थोडंसं वरतून गार्निशिंगमध्ये चीज पण आहे. तर बघूया आपण कम्प्लीट असंच एक टेस्ट मारूया कम्प्लीट पॅकेजमध्ये. आणि मी पण फर्स्ट टाईमच ट्राय करतोय. मी पण अजून ट्राय नाही केलं. फर्स्ट टाईमच ट्राय करतोय. ठीक आहे. बघू कसं आहे. मस्त आहे ना. युनिक आयटम आहे. मजा आली आहे खरंच. म्हणजे आज असं झालं ना की 3 वेगवेगळे स्टार्टर आपण ट्राय केले. तिघांमध्ये वेगवेगळे काहीतरी टेस्ट आहे. नाही ना. बरोबर ना. पहिला असा एक आपला मस्त हे झाला थोडा म्हणजे जास्त पण स्पायसी नाही की जास्त थोडा क्रीम फ्लेवरमध्ये झाला. त्याच्यानंतर चायनीजमध्ये आपण हे केला आणि हा एकदम वेगळी डिश. खतरनाक. मस्त आहे ना. नक्की मित्रांनो नक्की या. नक्की टेस्ट करा. हे 3 स्टार्टर्स टेस्ट करा मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही नंतर ट्राय करा. प्रायमरी हेच आहे काय म्हणतात काळी मिरी कबाब आणि क्रिस्पी चिकन क्रिस्पी आणि अरेबिक टोस्ट. 10 out of 10. चिकन अरेबियन टोस्ट. बघा आता हे ना चटणी. हे जेव्हा ही चटणी आहे ना खरंच मस्त लागते. आपण 3 चटणी मिक्स केली तिकडं. ही चिकन अरेबियन टोस्टमध्येच आलेली आहे.
त्याच्यामध्ये थोडी मिक्स केली, ही शेजवान चटणी आणि ही आपलं पुदिन्याची चटणी. तर बघूया आता. क्रिस्पी आणि खायला पण मजा येते खरंच. आत्तापर्यंत आम्ही तीन स्टार्टर आयटम मागवलेत आणि त्याच्यामध्ये ना तिन्हीच्या तिन्ही बेस्ट आहेत, मजा आली. आता नेक्स्ट बघू. आता या दोघांचे पोट तर फुल झाले तर अर्धे. मी तर सकाळी जेवलो नाही म्हणून थोडंसं मला आहे खाली. मी आता राईस मागवले, मी पण जास्त काही जेवत नाही. फक्त जे काय आहे ना ते पण सेलिब्रेशन अजून बाकी आहे आमचं. काहीतरी सेलिब्रेशन आहे, बघूया कशाचं सेलिब्रेशन आहे. सस्पेन्स चालू करायचे. पण भाई संकेतबाईंनी इथं आहे ना आम्हाला नवीन नवीन आयटम दाखवले नागमध्ये, मजा आली खरंच. आणि धन्यवाद. आम्ही आहे ना कुठं जातो ना, रोटी, बटर चिकन चायनीज जास्त मी हॉटेलमधलं खात नाही पहिली गोष्ट, पण जरा काहीतरी नवीन आयटम खायला भेटलं, टेस्ट पण भेटली, बरं वाटलं. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. नाजमध्ये जरीमरी नाज आहे. कारण नाज आहे तर दोन आहेत, कुर्ल्याचं एक नाज आहे, इथं नाही. ज्या नाजमध्ये आलात ना तुम्हाला हे आयटम नक्की वेळ. हा ब्लॉग तुम्ही नीट आठवणीत ठेवा म्हणजे तुम्हाला हा शब्द लक्षात राहील. ह्याला काय बोलतात? चिकन अरेबियन टोस्ट. बरोबर. आणि खूप मस्त आहे, क्रिस्पी आहे आणि मजा येते. बघा पूर्ण लांब लचक आहे असा. मस्त मजा आली. हां काय आलं सूरज? सूरज का असतोय? सूरज खाली बटर. सूरज खातोय टोस्ट. सही आहे भाई. चला थोडासा ब्रेक म्हणून कोल्ड्रिंक ब्रेक. कारण त्याच्यानंतर चिकन फ्राईड राईस आलेली आहे आपली आहे. चिकन फ्राईड राईस आलेली आहे. मस्त आहे. यात थोडा आहे टाका. चला चिकन फ्राईड राईस सगळं शेप झालेलं आहे म्हणजे सगळ्यांना मस्त वाटतं. जरा बघूनच मस्त वाटतं. सोया सॉस आणि चिली सॉस. बस थोडा चिली सॉस. चला चला गणेश भाईचा रिव्ह्यू घेऊ आपण की गणेश भाईला कसा लागतो. चिली सॉस मिक्स केलेला आहे राईसमध्ये. फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस. आणि हा चिली सॉस मिक्स करूया. सही है ना. कैसा टेस्ट कैसा है भाई? तुम इतना खाओगे कम लगेगा तुमको. नहीं अरे माहिती आहे याची टेस्ट. एक नंबर राईस आहे, एक नंबर. एकदम स्मूथ आहे. सही ना, जब्बर ना, एकदम वेगळा ना एकदम. आपण जे नॉर्मल रेग्युलर खातो चायनीज फ्राईड राईस. मजा आली, मजा आली. सही आहे बाय, मजा आली. फुल पैसा वसूल की नाही. ठीक आहे. नेक्स्ट परत तेच इतर ठिकाणांपेक्षा याच्यामध्ये चिकनचे पीस आहेत. त्या काही याच्यात श्रेडेड चिकन असतं. सूरजला बघू. सूरज मस्त ना. चिकन क्रिस्पी सारखाच सॉफ्ट पण आहे. सॉफ्ट आहे ना. सॉफ्ट आहे एकदम. बाकी राईस वाईस कसा म्हणजे टेस्टमध्ये? राईस पण सॉफ्ट आहे. सही आहे. तर मित्रांनो आता आपलं सगळं जेवण झालेलं आहे आणि मला वाटतं आसिफ भाईनी आपल्यासाठी काहीतरी स्पेशल ठेवलेलं आहे. नाच स्पेशल. ते आता आसिफ भाई आपल्याला देणार आहे. तर बघूया काय देणार आहे आपल्याला, त्याचं आपण थोडं वेटिंग करूया. आणि खरं म्हणजे आसिफ भाईनी ते आपलं मोजेटो ते दिलेलं ना आपल्याला ज्यूस, काय मीठ मोजेटो. तर आसिफ भाईने ते मीठ मोजेटो दिलेलं ना, ते पण खूप टेस्टी होतं आणि मजा आली. आता बघूया नाच स्पेशल येते, बघूया काय भेटते आपल्याला. आणि ब्लॉग कसा वाटते तुम्हाला नक्की सांगा. तुमच्या पण तोंडाला पाणी नक्कीच आलं असेल तर नक्की आलं असेल तर नक्की या इकडे आणि एकदा मस्तपैकी पोट भरून खाऊन टाका. येस बाय.
तुम्हाला सांगितलेलं आसिफभाईने आपल्याला काहीतरी म्हणजे Complimentary. स्पेशल कॉम्प्लिमेंटरी हां मागवलेली आहे. तर नाच किसान बघा आता हे बघा हे मला बघूनच जरा फळ वाटते काय जरा तोंडाला पण पाणी आलं पण याच्यामध्ये ना सगळे मिक्स ड्रायफ्रूट दिलेले आहे. जेली आहे, कुल्फी आहे, परत ड्रायफ्रूट पण आहे आणि हे बघा, आईस्क्रीम पण आहे आणि हे काय आहे काळं टॉपिंग आहे ते. टॉपिंग ना हां. ते चॉकलेटचं आणि जेरी पण आहे बघा इथे. तर आता ही आईस्क्रीम थोडी वितळ झाली पटकन खाऊया हां आता मस्त वेगळी. येस, पण त्याच्या अगोदर थोडे फोटो पण काढूया आपण. हां चला फोटो पण काढूया. येस मित्रांनो आपण स्टार्ट करूया आता. मैंने पकड़ के रखा है, तुम लोग खत्म करो. भाई एक नंबर भाई एक नंबर भाई ठीक है, मैं पकड़ के रखा है, तुम लोग जल्दी जल्दी खत्म करो. नाही नाही भाई खा ना. इथे गिरणे दे गिरण्या लागली. खालतून चालू करा, खालतून या साईडनी. तर मग क्या है यार, खतरनाक आहे यार, खतरनाक. फुल कॉम्बो क्लास, एकदम क्लास. खरंच आसिफभाई मस्त. मनापासून धन्यवाद. असं काहीतरी जे नवीन खायला भेटलं म्हणजे टेस्ट पण बेस्ट आहे. तर चला मग आपण मोस्टली आता इकडे सर्व खाल्लेलं आहे आणि इकडे त्या गोष्टीसाठी आपण इथं आलो होतो. म्हणजे ती गोष्ट तर आता बाकी आहे आणि भावाला म्हणजे सरप्राईज द्यायची आहे. तर बघूया आता आम्ही दोघांनी ती गोष्ट काय आणली ती तुम्हाला दाखवतो आणि भाव पण तेवढाच उत्सुकता झालेला आहे. तर बघा आणि तुम्हाला समोर दिसतोय तो यूट्यूबवाला केक आणि इथं लिहिलं आहे S3J ब्लॉग्स आणि बघा आम्ही सिस्टमॅटिकली केक बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता असा केक आहे ना खूप कमी लोक बनवतात. हे बघा यूट्यूबचं इथं बटन दिलेलं आहे आणि केक पण रेड कलरचा आहे मला पण विचारा यार. आणि S3J ब्लॉग्स यूट्यूब 10K सबस्क्रायबर. तर समोर आपला S3J ब्लॉग्स संकेतभाई जगताप. तर समोर जे जे 10K झाले त्यालाच विचारू आपण. भाई कसा वाटला तुला केक? केकचं तर नंतर सांगतो, पहिला गणेश भाईला आणि सूरजभाईला सूरजभाई खूप खूप धन्यवाद. खास सूरजभाई हां आणि माझ्याकडून संकेतभाईला एक स्पेशल सरप्राईज. खरंच सरप्राईज आहे. कारण यूट्यूब जी आमची म्हणजे समजा कम्युनिटी ना, तर त्याच्यामध्ये आपले हे एकदम 2 खास मित्र आहेत आणि हे आपण कंटिन्युअसली 2-3 वर्षांनी बघितलं असेल की माझा कोणताही यूट्यूबचा मोस्टली जेवढा पण फेस्टिवलचा व्हिडिओ असेल तर हे 2 चेहरे आपल्याला प्रत्येक ब्लॉगमध्ये बघायला मिळतात. ठीक आहे, मला ह्या दोघांची मला म्हणजे मदत असतेच, काही ना काही गोष्टींना म्हणजे हेल्प करत असतात कंटिन्युअसली. तर आपल्या मित्रांना खूप खूप धन्यवाद. आणि एवढा सुंदर केक आणलेला ना की माझ्याकडे आता शब्दच नाही, कारण मी एक्सपेक्ट केला नव्हता. जस्ट बोलत होते की काहीतरी सरप्राईज आहे, भेटू हे ते, तर मला कळालं काहीतरी छोटंसं मोठं सेलिब्रेशन, पण ह्या लेवलचं सेलिब्रेशन असेल आणि अशी केक असेल एकदम एक्सपेक्टेड नव्हतं. तर खरंच भाई आपल्या दोघा मित्रांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. आणि पहिली गोष्ट तुला तर तुझे सबस्क्रायबर 10,000 झाले. भावाला नक्की सपोर्ट करत जावा आणि भाऊ काम करून यूट्यूबच्या क्षेत्रात तो वेळ देतो हीच मोठी गोष्ट आहे. भले त्याचे ब्लॉग टाईमवर नसेल पडत पण त्याचे ब्लॉग बघत जावा. त्याचे ब्लॉग खूप चांगले असतात आणि आपल्याला बरं वाटतं की आपला भाऊ पुढे जातोय. आणि ते 10K झाले तर लवकरात लवकर त्याचे 50K 1 लाख लवकरच हो. आणि त्याची फॅमिली पण भरपूर सपोर्ट करते. खूप सुंदर फॅमिली. मी इथे एक फॅमिलीसोबत पण ब्लॉग बनवलेला आहे महालक्ष्मीला. तर हां एकदा घरी पण आलेलो आहे. तर मम्मी नेहमी माझी आठवण काढत असते. तर बरं वाटतं. मम्मीला पण नक्कीच सांगा माझ्याकडून शुभेच्छा. नाही सही आहे, खरंच खूप खूप धन्यवाद. आणि दोन्ही भावांना संकेत आणि सचिन भावाला. सुमित भाई आणि तो सचिन ना. हां मस्त सचिन संकेत भाई संकेत सचिन सुमित संकेत सचिन सुमित S3J ब्लॉग S3J भाई. ठीक आहे, चला केक कटिंग करू. आणि मस्त सुंदर केक भाई. थोडे ना जवळून टेक पण टाक जरा मस्त मस्त. लय भारी वाटतं. थोडा सिनेमॅटिक शॉट घेऊया आपण केकचा जरा. चला जब्बर, एकदम जब्बर, मस्त वाटतं. धन्यवाद भाई.
केक कटिंग होते. केक कटिंग आहे भाई, याच्यावरती पाडू नका. नाही काढ ना भाई. अरे काढ. बर्थडे केक कटिंग भाई एक नंबर. संपायच्या आधी तो कापला नाही केक. नाही चलतंय भाई, फुलझडीचं आहे. पीछे भी हुआ है, पीछे भी हुआ है. मतलब 10,000 YouTube पूरा हुआ है. ठीक है YouTube फैमिली. चलो अपने गणेश भाई को. अरे धन्यवाद गणेश भाई. ठीक है. आणि अपना सूरज भाईला धन्यवाद. ऑलरेडी लय जेवण झालंय. ठीक आहे. आणि S3J ब्लॉग्स संकेत भाई. धन्यवाद भाई. ज्यादा हुआ है. भाई आ जाओ यार. आ जाओ. अरे आओ यार, तुम क्या शर्मा रहे यार. ठीक है. अरे मैं इतना नहीं खाएगा, मैं थोड़ा नहीं खाएगा. आओ तुम. चलो धन्यवाद भाई. तुमने व्हिडिओ मारे, भावाने व्हिडिओ मारली. धन्यवाद हा भाईला. आणि आपला सर्वात जुना सबस्क्रायबर. जेव्हा फर्स्ट टाइम नाजमध्ये आलो ना, तेव्हापासून आपला भाई आपल्याला सपोर्ट करतो. ठीक आहे. तर आपल्या जुन्या सबस्क्रायबरला S3J कडून आपल्या 10Kचं सेलिब्रेशनचं केक. चलो भाई धन्यवाद. ठीक आहे. बघा आपला भाई एकदम खतरनाक सबस्क्रायबर आहेत आपले भाई. ठीक आहे. केक तर आम्ही कटिंग केलेलं आहे आणि सेलिब्रेशन पण झालेलं आहे मस्तपैकी. आणि जेवण तर झालेलंच आधीच, आणि पण सेलिब्रेशन खूप मस्त झालं. आणि संकेत भाईला पण बरं वाटलं जेवण. आणि भाईचं सेलिब्रेशन झाल्याच्यानंतर म्हणजे त्याची रिॲक्शन बघूया काय, त्याला कसं वाटलं. भाई कसं वाटलं. खतरनाक आहे, अनएक्सपेक्टेड एकदम. सरप्राईज तर वेगळंच होतं. सेलिब्रेशन पण आता आपण एवढं कधी सेलिब्रेशन नाही केलंय जेन्युइनली यूट्यूब. पण भाई तुला असं वाटलं की भाई 10K नाही, हे लाखाच्या. हां म्हणजे हे माझ्यासाठी मिलियन व्ह्यूला, मिलियन सबस्क्रायबरला जे सेलिब्रेशन झालं ना, तर त्या लेवलचं हे झालं आज म्हणजे सेलिब्रेशन जब्बर व्हाय एकदा. त्यासाठी पण खरंच आपल्याला असं वाटतं की बाई म्हणजे 10K पण तिथपर्यंत पोचायला पण किती वेळ बरोबर लागतोय ना. बरोबर. म्हणजे तेच आहे, छोटी छोटी अचिव्हमेंट असेल आपण सेलिब्रेट केलीच पाहिजे. बरोबर. की पूर्ण त्या एंडपर्यंत वाट बघता येईल तोपर्यंत मग लय टाइम लय लागतं. तेच आहे. जेवढा आपल्याला मिळतात मुवमेंट, तर त्याच्यामध्ये आपण सेलिब्रेशन केलंच पाहिजे. नाही बरोबर आहे. यस बरोबर. मस्त आहे यार खरंच. पण जब्बर केक आहे. म्हणजे आता टेस्ट केली ना, टेस्टमध्ये पण एक नंबर केक आहे. हां. खूप मस्त आहे यार, मस्त एकदम टेस्ट आहे. ठीक आहे. काय आहे का कोणी असं काय दुकानाचं नाव काय, म्हणजे कोण बनवतं असं कोण आहे का. जिना केक राजेशभाई यादव. जिना केक आहे का. जब्बर आहे. मी मराठी इंस्टा आहे का. हां इंस्टा आहे का. आहे ना जिना केक. जिना केक म्हणून का. मी हे करतो मग, मी टॅग करतो ना. हां जिना केक. तर खास करून राजेशभाईंना पण खरंच खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी आपला केक असा बनवला. आणि त्यांनी जेव्हा केक बनवला ना, पहिला फोटो मला पाठवला, आणि मला पाठवल्याच्यानंतर मी सूरजला पाठवला. सूरजला पण खरंच खूप आवडलेला केक आणि मजा आली. केक आणि टेस्ट करतो. केक टेस्ट नाही केला थोडा मगाशी, मगाशी सेलिब्रेशन केला. सेलिब्रेशन केलं. काय टेस्ट करायला नाही भेटली. आता आपण केक टेस्ट करू. केक हा कुठून आणला केक. हा जिना केक घाटकोपर जिना केक. हां त्यांचे आहे ना कम से कम 8 का 10 ब्रँचेस आहेत. अच्छा. हां डोंबिवलीला पण आहे. ओके. घाटकोपरला 3 ते 4 ब्रँचेस आहेत. आणि आणि आहेत भरपूर, आणि क्वालिटी पण भरपूर असते. येस. जिना केक राजेशभाई. अरे वा एक नंबर. राजेशभाई तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही इतका सुंदर केक बनवला. आता बघूया टेस्ट बघूया त्याची. फुल थीम बेस्ड केक आहे. मस्त केक आहे पण जब्बर यार. खरंच धन्यवाद राजेश भाई, गणेशभाईचा मित्र. हा कोण भाई बटन लेके आओ. बटन सूरज भाई. कौन से गाने प्ले बटन. प्ले बटन टेस्ट करो. अरे बघ प्ले बटन. ए भाई प्ले बटन खाओ. अरे रे मस्त वाटतं रे. कैसा ही है क्या. थोड़ा ना ये लो, इसमें थोड़ा ये लो, थोड़ा. अरे नाही बस झालं. अरे मिल बाट के व्यू खाएंगे ना पण एक चीज. चॉकलेट फुल चॉकलेट. मजा आली. तर चला मित्रांनो, आता आपले ब्लॉग व्हायची वेळ आलेली आहे. कारण की आपण खूप
छान भावाला सरप्राईज दिलेलं आहे, त्या भावाला आवडलेलं आहे. त्याची प्रतिक्रिया ऐकू, पण त्याच्या निमित्त भावाने आपल्याला म्हणजे नाज हॉटेलमध्ये आणलं आणि इथे आपल्याला खरंच खूप भारी वाटलं. आणि आमची म्हणजे बोलतात ना प्रतिक्रिया काय बोलणं मला काही कळत नाही त्यामध्ये. आणि जेवण तर इतकं टेस्टी होतं ना, पण त्याच्यानंतर आम्ही तो केक त्याला दाखवला तर त्याला खरंच तो पण शॉक झाला, अरे काय भाई. तर भाई कसं वाटलं तुला इकडे? नाही, जबर म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं. म्हणजे की जसं म्हणजे बोलत होते की भेटू आपण, काहीतरी आहे सरप्राईज. तर मला माहीत नव्हतं काय सरप्राईज आहे, म्हटलं काहीतरी असेल म्हणजे छोटी मोठी गोष्ट. पण यूट्यूब थीमचीच केक होती आणि त्याच्यावरती पूर्ण एस्त्रीजे नाव पण लिहिलं होतं, एस्त्रीजे ब्लॉगचं पण नाव लिहिलं होतं. सबस्क्रायबर, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे सर्व पण म्हणजे मेन्शन होते छोटे छोटे, म्हणजे त्याची डिटेलिंग केली होती. तर खरंच खूप खतरनाक सरप्राईज. म्हणजे मी एकदम हे झालो, शॉकच झालो म्हणजे एकदम की मला यार काय यार खतरनाक. आणि तेच म्हटलं कारण सरप्राईज ठीक आहे, पण सरप्राईज कोण दिले ना तर ते मॅटर करतं. तर हे आपले एकदम 2 खास भाई, जसं मी स्टार्टिंगला मला सांगितलं की बाई माझा काय पण असेल प्रॉब्लेम जरी असेल तरी हे दोघं माझ्याबरोबर असतात. आणि माझा एखादा आनंदाचा क्षण असला तरी त्याच्यामध्ये हे दोघं नेहमी सहभागी असतात. तर नेहमी त्याचा सपोर्ट केल्याबद्दल पहिलं तर ह्या दोघांना खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. आणि ही आपली जी दोस्ती ही अशीच पुढं पण कायम राहावं. नक्की एवढी इच्छा, बाकी याच्या उत्तर काय नाही. काय नाही बोललो. असंच आमच्या दोघांच्या मनात होतं की बोललो चल बाई 10K, कारण की जेव्हा 9,000 सबस्क्रायबर होते ना तर भावाने ना खरंच काहीतरी गिव्ह अवे अशी कॉम्पिटिशन ठेवलेली. तर ते पण म्हणजे काय ना काहीतरी ठेवत असतो की बोललो चल 10K झाल्याच्या नंतर आपण काहीतरी सरप्राईज देऊ. तर असं आमच्या डोक्याच्या मनात होतं की बोललो चल देऊन टाकूया. आणि भावाला पण एवढं भारी वाटलं ना की तो नेहमी लक्षात ठेव की बोललो आम्ही दोघं ब्लॉग बनवतो आणि हा ब्लॉग आहे ना नेहमी लक्षात पाहिजे. तर खूप कमी असा आम्ही ब्लॉग बनवतो, पण बोललो भावासाठी बनवला आणि तो नेहमीच लक्षात राहील. बरोबर आहे ना. बरोबर. मी पण विचार नव्हता केला. मी पण म्हटलं की असं भेटायचं तर कुठं ब्लॉग बनवू. बरोबर. पण जर आता ब्लॉग नसता बनवला तर मला एवढा पश्चाताप झाला असता ना की भाई मी आजचा ब्लॉग का नाही बनवला. तर आणि हा ब्लॉग आहे ना नेहमी हा ब्लॉग फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाही आहे, कारण की एस्त्रीचे ब्लॉग त्याची फॅमिली पूर्ण बघत असते. तर हा एक फॅमिलीच्या म्हणजे बोलतात ना आठवणीत राहणारा ब्लॉग आहे. अगदी बरोबर. सो चला मग हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. हा ब्लॉग आहे ना सेलिब्रेशन पण होतं आणि फूड ब्लॉग पण होता. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप टायमानंतर असं काहीतरी आम्ही ना तिघं एकत्र भेटलेलो आहे, कारण आम्ही सणासुदीमध्ये भेटतच असतो. पण बोललो जरा असं कुठंतरी फूड ब्लॉगिंग करावी जरा वेगळी. तर तो तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाय बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र.